नरेश बावदाने ग्राउंड नंबर 2 वर गुणलेखकाचं काम करायचं नरेश बावदाने. नरेश बावदाने स्टँडर्डकडे यायचं. नरेश बावदाने पाच घे. टाइमर पण त्यांचाच कर. आम्ही बांधून घेतला आता त्यांची पण गडबड आहे जाम. नऊ वाजता आम्ही गेले तर आता
ग्राउंड नंबर 1 चा सामना संपल्यानंतर टिटवीचा राजा ब वर्सेस बेलवाडी हो तुम्हाला दुसरा पुकार. ग्राउंड नंबर 2 वरचा सामना संपल्यानंतर गोपाळवाड ब वर्सेस वागेश्वर ब हा सामना होईल. वागेश्वर आणि गोपाळवाड ब हा 2 नंबर ग्राउंडचा सामना चालू झाल्यानंतर चला ग्राउंड मध्ये जेवढे पब्लिक आहेत त्यांना खाली बसवायचं, सहकार्य करायचं. सर्वांना खाली बसवा, नाहीतर उभं राहायचं असेल तर बांबूच्या मागे पाठवा. सर्वांना खाली बसवा, प्लीज सहकार्य करायचं आहे. चांगल्या शिकवणारा बनायला येईल बेलवाडी संघाकडून. महिला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. एका साईडला आपण बेलवाडी तर एका साईडला मेडिकल मध्ये आपल्याला चेक करा. मेडिकल घेऊन जायचं आहे. मेडिकल संदीप शिंदे कुठे असतील मेडिकल जायचं आहे. स्प्रे द्यायचा आहे. ग्राउंड नंबर 1 वरती बघा मेडिकल आहे. प्रेक्षकांना खाली बसवायचं प्लीज, नाहीतर बांबूंच्या मागचे प्रेक्षक सर्व आतमध्ये येत आहेत. प्रेक्षकांना बाहेर काढायचं आहे. ग्राउंड मध्ये येऊ नये. सहकार्य करायचं. मॅच आपण ठेवलेलं आहे आणि जर तुम्ही सर्व ग्राउंडच्या सहकार्य करायचं सर्व प्लीज. तसेच वागेश्वर सामना संपता तुमचा सामना चालू पेटवले नको रे आपलं स्वर काय पुन्हा एकदा आपण पाहतोय ग्राउंड क्रमांक 3 वरती एक लढत पाहायला मिळते. काही बेलवाडीच्या पटंगणामध्ये खेळताना पाहायला भेटते.
अतिशय चर्चेचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला मनावाडी तर एका साईडला बेलवाडी संघ. एकदा बेलवाडी आता सामना संपायच्या 5 मिनिटं 20 स्वयंसहकार्य विनंती आहे की आपण पब्लिक हटवायचं होतं. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर रोहा तला मुरुड तालुका आयोजित एक भव्य दिव्य अशी मानाची स्पर्धा, भव्य दिव्य जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या भेटीसाठी स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. टेक्निकल पॉईंट पंचांनी इशारा दिला आहे. 1 पॉईंटची कमाई नक्कीच संघाला मिळते. सामना संपल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी चिटवी ब आणि बेलवाडी अ दोन्ही संघाच्या कॅप्टननी नोंद घ्यायची आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती सामना संपल्यानंतर त्वरित बेलवाडी आणि चिटवी या दोन्ही उभय संघामध्ये सामना असेल. तसेच ग्राउंड क्रमांक 2 वरती गोपालवाड वर्सेस वागेश्वर या उभय संघामध्ये सामना रंगणार आहे. तर नक्कीच सर्व खेळाडूंना आणि कॅप्टनला माझी विनंती असेल, कारण आपल्याला वेळ दवडता येणार नाहीये. जर्सी परिधान केलेल्या संघाने. चला स्वयंसेवक आता प्रेक्षकांना बाहेर काढायचा, प्लीज सहकार्य करा. प्रेक्षकांना बाहेर काढा. युट्यूबद्वारे लाईव्ह मॅचेस आपण पाहतोय मित्रांनो. प्रेक्षकांना बाहेर काढा, प्लीज सहकार्य करा. प्रेक्षकांनी सर्वांनी बाहेर जायचं आहे, प्लीज बाबूच्या बाहेर जायचं आहे. डीजे बंद करा, डीजे बंद करा. चला प्रेक्षकांनी ग्राउंडच्या बाहेर जायचं आहे, सहकार्य करा. कांता गोंडा आणि रोडे संघ 10 मिनिटांनंतर आपला फायनलचा सामना होईल, याच्याकडे लक्ष असू द्या. 10 मिनिटं तुम्हाला ब्रेक दिला आहे. नक्कीच दोन्ही संघांचं अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा असतील. भव्य दिव्य स्पर्धेमध्ये मित्रांनो
या उभय संघाने गाठलेली आहे. चला प्रेक्षकांनी बाहेर निघायचं आहे, प्लीज सहकार्य करा. स्वयंसेवक संदीप शिंदे जरा प्रेक्षकांना बाहेर घ्या. महादेव हिरे साहेब, बबन गोरे साहेब, प्लीज प्रेक्षकांना बाहेर काढायचं आहे. प्रेक्षकांनी जर मॅच बघायची असेल ना बांबूच्या चला दोन्ही संघाने सज्ज राहायचं ग्राउंड नंबर 1 वरती. ग्राउंड क्रमांक 2 वरती यापुढे होणारा सामना गोपालवाड वर्सेस वागेश्वर. चला दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल तसेच गुणलेखक सुद्धा त्या मैदानावरती उपलब्ध राहायचं आहे. बोपोली आणि पालिकेमध्ये चालू सामना असणारा सामन्यामध्ये विजय संघ ठरतोय तो म्हणजे पालिकडचा संघ. तसेच हारलेल्या संघाचे अभिनंदन, तसेच जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. प्लीज हरलेल्या प्रत्येक संघाने टीचकडे येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे, सहकार्य करायचं आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती टिटवीचा राजा विरुद्ध असेल बेलवाडी संघ. तर नक्कीच आता आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनला करणं जरा विनंती आहे. टिटवीचा राजा विपक्ष असेल बेलवाडी. ग्राउंड क्रमांक 1 अशा पॉइंटला बसवलं तर येणार आहे सर्व. चला ग्राउंड नंबर 1 वरती टिटवीचा राजा ब वर्सेस बेलवाडी अ दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. ग्राउंड नंबर 1 वरती होणार